माईनं कसा काय आज फोन केला गड्या? माई तर एवढे दिवस झाले मला फोन नाही करत, आज कसा काय फोन केला माईनं? बोल ना माई, बोल ना. तू तर मला फोनही नाही करत, आज कसा काय फोन केला तू ना? काय करू तुले फोन? बोलायची गोडीच नाही राहिली तुझ्यासोबत, तर फोन तरी काय करू व तुले व? त्या बापानं म्हणलं मला म्हणून फोन तरी केला. त्या बाप गेला झोपाले अंदर, आता इकडं बोलतो म्हटलं तुझ्यासोबत म्हणून फोन केला. नाही तर मला तर तुझ्यासोबत बोलूशाही नाही वाटत. आता काय करून राहिली व? मारला टोमना मले, मारला का टोमना तू ना मले? बोल, स्वयंपाकच करून राहिली, काही नाही करून राहिली. स्वयंपाक व्हायचा आहे तर स्वयंपाक करून राहिली. बापा बापा, अंगवणीनं भल्ली स्वयंपाक करून राहिली. मी म्हणलं स्वयंपाक गिंपाक काही कराच नसून लागत तुले, रोजची जात असन म्हटलं हॉटेलमध्ये जेवाले. आता नवरानं तू सायत, सासू सासरे तर आहेच नाही. बरं आहे ना दोघाचं. बरं राहिले नाही, हेच तर पाहिजे होतं तुले. झाले का वाई तू टोमणे मारून? टोमणे मारून झाले असेल तर ठेवतो मी फोन आता. टोमणे मारायचेच काम करता, कायले फोन केला ते सांगतं का? तू तोंडानंच वाया गेली व न वागण्यानं वाया गेली तू. तुले तर उभंही करूशा नाही वाटत मले घरात, पण त्या बापाले माहित नाही ना काही, त्याच्यामुळे त्या जवायला घेऊन ये ना. हाय का जवाई घरी? बोलायचं आहे त्या जवायासोबत. जवायले कायले घेऊन येऊ मी आणि घरी कायले येऊ मी? कायच्यासाठी? तू तर म्हणे माझ्या घरी पाय ठेवायचा नाही म्हणे, आणि मग आता काऊन बोलून राहिली मले? काय हातात असतं ना बाई तर तुले जन्मभर उभं नसतं केलं माझ्या दरवाजात कराले. त्या बापाले माहित नाही धोंडा करायचा आहे म्हणे, जवायले पोरीले बोलव म्हणून केला फोन. नाही तर करत तरी होती काय हो तुले मी फोन? दे त्या जवळ फोन दे. याचे आहे अजून, ते आले नाही. याचेच आहे, ते मित्रासोबत गेली तिकडं बाहेर बसाले, तर मी स्वयंपाक करून राहिली. आल्यावर सांगतो मी जाते का नाही जात काय माहीत, का विचारतो मी. येत असन तर उद्या येऊन जाईन. बेसरम वानाची, लाजही नाही वाटत उद्या सकाळी येऊन जाईन म्हणते मले. वानाले लाजही नाही वाटत. त्या जवायने एवढे घराने सांगितले तू आले. सांगाले एखाद दिवस पाय बाई स्वतःच्या पायावर दगड घेऊन बसाले. मागच्या वेळेस कसंही तरी समजाव करून आणि त्या रावण्यानं तुझीवाली पाठवणी केली. यावेळेस होणार नाही बाई तसं. आणि त्या पोट्ट्याचं लग्न झालं ना, आता लग्न आहेच पुढल्या महिन्यात त्याचं तर. आणि ते पोरगी दुसऱ्याची पोरगी घरात येणार आहे. तू हे असे धांगडे पाहिले ना तर बस झालं. आतापर्यंत भावाचं लग्न व्हायचं होतं तर चालून जाय तुझीवालं येणं जाणं राहणं. आता चालन तुझीवालं चालाले बाई. तिकडंच तुझ्याला काय करायचं आहे ना करजो, आमच्या दरवाज्यात पाय नको ठेवू. पाय ठेवाले नाही तर स्वतःची का नाही चालचलन बदलो. नवरा होय तर नवरा होय. अशी काय वाईट वागून राहिली व आई मी? कोणती वाईट वागून राहिली मी? तुला निर्मला काकूने एक दोन शब्द सांगितले, माझ्या सासूने निर्मला काकू जवळ सांगितले. तेल तिखट मीठ लावून त्याचाच राग घेऊन बसली तू तर बसाले. काय करू मी? आम्हाला जास्त अंगाच्या वरत झालं तिथं सासू सासऱ्याच्या घरी, म्हणून अलग निघाली. आणि मी स्वतःहूनही निघाली नाही, त्याईनच म्हणलं मला जाय म्हणाले. आणि माझ्यासवरच राग काढते, तूही काढते, ते सागरजी काढते. हो का? म्हणजे नवराही बोलते का आता? ते जवाई बोलते का तुले? बरोबर आहे, बोलणार नाही तर काय. दिसत असन ना आता दोघं आहे, त्याला माहीतच पडत असन बायको कशी आहे आपली कशी नाही तर. त्या दिवशी किती लढला भडला तो, अशी आहे तशी आहे करू तरी तुले लाज नाही ना? मी तर मेली म्हणून सोडून देईन. लक्षात ठेव, त्या नवऱ्यानं हाकललं गिकललं ना माझ्या घरी पाय नको ठेवतो तू. तू या अंगानं करून राहिली स्वतः तर तिकडंच जाऊन मर, इथं यायचं नाही घरी. आणि त्या धोंड्याले काय म्हणते जवाई तर विचार, आणि ये उद्या. आणि रातची रात राहूही नको, ये ना तुझ्या धोंडा करून देतो आणि चालली जाय. त्या माय दरवाज्यात फक्त तू पायच ठेवायचं नाही बाई. तुले सांगतो मी, उद्या त्या बापानं बोलावलं, बापाच्या समोर म्हणाचं मी राहत नाही म्हणून. राहतच नाही माझ्या घरी तू नाही तर बंदच्या बंद त्या बापाजवळ सांगून देईन तू राहिली गेली तर. मला म्हणतं राहूही नको, ये नको करू. मग बोलूनच कायले राहिली हो तू? बोलूही नको ना मग. कायले एवढे उपकार करून राहिली मायावर, डोंडानं मोंडा करून बोलावतच कायले? काय गरज नाही बोलवायची, येतही नाही आम्ही. नसतंच बोलावलं तुले, मी तर म्हणतच नाही तुले ये म्हणून. पण त्या बापाला शक होईन ना नाही आली तर, म्हणून म्हणलं ये. त्या जवायला घेऊन ना काय म्हणते तर फोन कर मले, काय म्हणते ना काय नाही जवाईत होतं. आणि सांग मले थोड्या वेळानं फोन केल्यावर, आल्यावर जवाई विचारजो आणि सांग मले ठेवतो फोन. असं कोणतं वाईट केलं मी ना? सागरजी पहिले माझ्यावर किती प्रेम करे, आता नुसते डसवत करते, बोलत राहते. आई बी तशीच बोलते मले. फोनही काढून टाकलं मला, म्हणते उभी नको राहू. आणि वरून म्हणते धोंड्याला येई म्हणते, आणि म्हणते रात्र राहूही नको म्हणते, तवाच्या तवाच चालली जा म्हणते. मग बोलावते तरी कायले? मोठ्या जवायले बोलावलं आपल्या संध्याच्या नवऱ्याले, आपण धोंडा करून घेऊ बा म्हटलं त्याईले. आता संध्याले तर नेऊन द्या तुम्ही एक दोन दिवसात. तिचं तर झालं, तिले कपडे लत्ते घेतले ना, बांगड्या बी सोन्याच्या तिच्याच जवळ आहे. कपडे लत्ते घेतले तिच्या सासूले गिसूले, तर आता तिचा काही प्रश्न नाही आहे.
फक्त मोठ्या जवायाचं राहिलं करायचं आपलं. तर त्याला मी फोन केलता तर येतो म्हणे, ते येतो म्हणे. आणि मग स्वतः जाईन मग त्याच्यासोबत, आहे का नाही. मी म्हटलं त्याला काहीतरी घ्या लागन ना जे आपल्याला जवायले त्यावाल्या. घे ना, तर काय घ्यायचं तुला घे, त्याचे त्याला घेऊन जायचो. आणि तिला काय घ्यायचं तर घ्यायचो. तिला साडी माडी घ्यायची, नवऱ्यासाठी कपडे घ्यायचे, काय घ्यायचं तर घ्यायचं ना. कधी येऊन राहिले त्याचा बाई? उद्या येत आहे जी, उद्या येत आहे. नाही नाही, कपडे तर घेऊच जी, पण मी म्हटलं एखादी अंगठी मंगठी देऊ बा. ते जवाई असे तोंडानं काही म्हणत नाही ना जी, मागतही नाही. एवढे काही हे नाही, मोठा जवाई आपला स्वतःचा नवरा, पैशाले लोभी नाही. तर मी म्हटलं आता 3 वर्षातून एकच वेळा येते बा, तर त्याला म्हटलं अंगठी घेऊन घेऊ 5 ग्रामची, बरंही दिसते थोडंसं. ते नाही, स्वतःच्या बांगड्या आपल्याच जवळ आहे, तिनं नेल्या नाही. तिनं ते मागं हरवलं का नाही, हरवलं म्हणजे ते चोरलं नाही का तिनं, म्हणजे चोरानं चोरून नेलं नाही का तिचंवालं. तर बांगड्या तिनं इथंच ठेवलं, कानातले इथंच ठेवले तिनं. आई जेव्हा लागले तेव्हा मायवाला वस्तू मी घेऊन जातो म्हणे. तर त्या जवायला अंगठी देऊ बा म्हटलं आपण, जमन नाही का. जास्त नाही, 5 ग्रामची मागत नाही जी जवाई स्वतःहून, तो कधी म्हणतही नाही बिचारा. येवानं दिलं ना सविते, आपल्या घरी लय आहे. पण खाणारे लोक खाता नाही येत. पोट्ट जाऊन बसलं तिकडं, बायकोच्या मागं लागू लागू. आणि काय करतो, दे ना तुला वाटते तर दे तुला काय 5 ग्रामची करायची, 6 ग्रामची करायची, कर तू. देतो मी पैसे, देतो मी, आणतो पैसे बँकेतून काढून, आणि कर तुला काय वाटते तर कर. तिचं तरी कायले नाव काढलं जिथे राणीचं काढाले. ते पोट्ट नालायक आहे ना, तिच्या मांग माहित नाही आता कसं राहते कसं नाही. तर त्या दिवशी शेता सांगे बा म्हणे, मला फोन केलता दादानं, म्हणते खिचडी कशी बनवा लागते. नवऱ्यालेच करायला लावत असन स्वयंपाक, बंदाच्या बंदा करायला लावत असन. हे पोट्ट तर आहेच नालायक. बायकोचा बैल करत असन तिच्या समोर. मला तर तसंच वाटते. घुमव पहिलेच करते ते, आता तर बस दोघं आहे तर मोठं घुमवत असन ते. घुमू दे ना, घुमू दे. आज ना उद्या बायकोचे करीने त्याला माहितही पडत. आणि बाहेर काय राहते काय नाही, घर काय होय, मायबाप काय होय, हे तर समजणार त्याला. आज ना उद्या समजते सर्व. तू नको टेन्शन घेऊ सविते. काजी सागरचे बाबा शालूले देऊ का जी 2 लहान मणी डोरले करून जी, तिच्या गळ्यात काहीच नाही जी. सारं ते 150 रुपयाचं घेतलं होतं तिनं, तर ते पूर्ण पांढरं आलं जी, बरं नाही वाटत. आपल्या घरी राहते, आजूबाजूच्या बाया हे करते ना मग. काहीच नाही बाई, एवढी मोठ्या लोकांच्या घरची सून झाली बाई, आणलं तसंही अंगवणीनं. पण शेवटी ते सावतर तर सावतर, सक्की तर सक्की, अशा म्हणते ना जी, तोंडावर तर बरं नाही वाटत. त्या दिवशी ठेवाली हे म्हणे सुनताबाई मले, म्हणून म्हणलं मी करू का. कर ना, कर दे. लहान 2 करून दे तिले. जातो तर तिले सोबत घेऊन जा, जो बरं वाटन तिले. बाहेर मारण्यात जावं सविते तिले, बिचारी कामच करत दिसते कधी पण. आलो मी बाहेरून तर मध्ये म्हणते, बाबा तुम्हाला चाय देऊ का, पाणी देऊ का. आल्याबरोबर विचारते मध्ये. आणि त्या तिनं सागरच्या बायकोनं राणीनं कधीच विचारलं नसं. रूमातून अशी आडवी नजर करून पाय आला का सासरा बा म्हणून. पण बसून आहे तर नाही कधी चाय, नाही कधी पाणी. फरक आहे, पण दोघीमध्ये लय फरक आहे. दोघी सुना जमीन आसमानचा फरक आहे. संस्कारच नाही ना जी चांगले ह्या राणीले. कायले संस्कार असते तर अशी वागली असती का ते. एवढं घर मोठं जात आहे, सासू सासरे बरे आहे. तिले राहता तरी आलं का, खाता तरी आलं का. आता फिर म्हणा भाड्याच्या रूमात राय म्हणा, कितीक दिवस राहतं तर माहीत पडन. आणि हे जर बाहेर राहिली नाही एवढे दिवस, आणि तुम्हाला सांगतो हे सागऱ्याला 1 रुपया नाही द्यायचा. नाही का घरातला हिस्सा द्यायचा का नाही काही. मी माझ्या पोरीले देऊन द्याले, पण ही आले तर देत नाही मी. तिच्या बहीण मागीन तर पाहू समोर काय करायचं काय नाही करायचं, ते समोर पाहू. त्याले अद्दल घडन नाही तर काय सागऱ्याले. काय ना तू, मी सांगतो तुले, त्याला समजून ते बायकोचं कशी आहे बायको आपली कशी नाही. तिले ना जुप्तीपणा नाही आहे त्या पोरीत. त्या पोरीत जुप्तीपणा नाही आहे, हे लक्षात ठेव. मी बरोबर ओळखतो, लोकायले बरोबर ओळखतो, पण मी म्हणू नाही. जाऊ दे बा, चालतो आहे यायचं चांगलं. कायले म्हणतात आपण हे करायचं, तुलेच दाबो मी. बरं मग मला पैसे दे जा सकाळी, मी शेताले आणि शालूले घेऊन चालली जाईन सोनाराच्या दुकानात. दे जा मग. हो देतो ना, मी येतो ना सोबत. मी येतो, तुम्हाला बँकेतून पैसे काढून देतो आणि मी चालला जातो. मग मला एका इकडं काम आहे, ते एका जणाची मित्राची घरभरणी आहे, त्याच्या पोराचं बोलावलं. बरं नाही वाटत गेलं नाही तर मला तिकडं जावं लागत. तर म्हणून म्हटलं मी तिकडं जाईल. आणि त्या श्वेताच्या हातानं मला एक काहीतरी घेऊनही द्यायला लावतो. आता खाली हातात गेलेलं चांगलं नाही वाटत ना, काही प्रेम आहे घरभरणी आहे तर काहीतरी द्यावं लागेल ना त्याला भेट म्हणून. तर थोडंसं मला एवढं समजत नाही, तर श्वेताला सांगतो बरं. हो सोबतच राहा ना, काय घ्यायचं घे जा, आवडलं ते. आणि तुम्ही तिकडे जा, मग आम्ही इकडे जाईन दुकानात. बरं ठीक आहे ना, चालन तसंही चालन. किती गरमी झाली, बरं झालं बाई अंगावर पाणी घेतलं थोडंसं. पाऊसही नाही येऊन राहिला बापा, एवढी गरमी होऊन राहिली. आज सागरजीसाठी सर्वच बनवलं मी ना. आज तर काही बोलणार नाही मला ते,
बोलाले. आता आई बाबाच्या घरी जायचं की नाही जायचं हे बी विचारून घेतो, काय म्हणते काय नाही. तर चांगला स्वयंपाक झाला तर होय म्हणत जातो. मला बी लय आठवण येऊन राहिली गावातली. गावात गेलीच नाही ना मी लय दिवस झाले. तर अहो झोपीत स्वयंपाक बनवतो का हो तू? काय करून राहिली होती तू? मी आलो तर तेव्हा पाहून राहिलो तू मोबाईल मध्ये पाहत होती, काय पाहत होती काय नाही. तर आणि स्वयंपाकही बनवत होती. ह्यो कोणता स्वयंपाक बनवणं होय? आज सगळं खाले तर भेटून राहिलं. पण ते याच्या भाजीत तुला काय तिखट टाकून ठेवलं व? तुला दोघांचा स्वयंपाक नाही करता येत का? दोघांची भाजी बनवता येत नाही तुले? तिखट तुला एवढं टाकलं तुला. बापा काय तिखट झालं ते. खाऊन पाय किती तिखट झालं तर. काही तर नाही पाहत होती मी मोबाईल मध्ये. आईचा फोन आला होता. तर आई बोलून राहिली होती माझ्यासोबत. उद्या म्हणे जावाय ना तू ये म्हणे ते धोंड्यासाठी. तर त्याच्यासाठी बोलावलं बाबानं आईनं. तर मी आईसोबत बोलली होती. मग तर काहीच नाही केलं मी ना. आईसोबत बोलता बोलता स्वयंपाक करता करता थोडीशी बोलली 2 शब्द. काऊन जी तिखट जास्त झालं का? ते नवीन तिखट आहे का नाही, तर ते दळून आणलं ना, तर ते दळून आणलेलं तिखट नाही का जास्तच झालं असं. ते मला समजलंच नाही. आईच्या इकडं मिक्स तिखट करते आपल्या सासूबाईच्या इकडं का नाही आपण दळून आणलं हे तिखट. तर हे तिखटच जास्त मला समजलंच नाही. उद्यापासून उलीसच टाकत जाईन जी मी सागरजी. माझ्या लक्षात नाही आलं जी जाणून बुजून नाही केलं मी ना. हे आईसोबत बोलता बोलता जास्त पडलं असं. ते जास्त पडलं असं म्हणतं ते लक्षच ठेवायला मोबाईल मध्ये राहते ना. काय नाही जास्त पडत. आणि त्या आईचं नाव सांगू राहिली आहे ना. तुझी आई तुला फोन करते कायच्यासाठी करते तुझी आई तुला फोन? तुझी आई तर तुला फोनही नाही करत, बोलतही नाही तुझ्यासोबत. ती आईला एवढंच काम असतं तर मला फोन केला असता तुझ्या आईनं. ती आईले तुझ्या पटत नाही ना, सांगू राहिली मोठी. तर त्या आईनं कधी फोन केला तुले? नाही धोंड्याले बोलवून राहिली आई म्हणून फोन केला होता. आपल्याला बोलावलं दोघाले जायचं का आपण उद्या? तुम्हाला वाटते तर तुम्ही आईले फोन करून विचारा लागेस. तुला जाऊ दे धोंडा तो. ही तर चव नाही भाजी बनवली तू ना, आणि मला म्हणतो धोंड्याले चाल. सांगतो त्या मायले तिकडं येत नाही म्हणून मला नाही जायचं. काहीतरी जाऊशा वाटत सर्वे तिथं. मला विचारलं नाही. विचाराले ते जतीन भाऊ ते सूरज भाऊ कसे काय निघाले, तुम्ही कसे काय निघाले घराच्या बाहेर? मला विचारलं नाही का? तिथं काय माय बेइज्जती करायला जाऊ का मी? झाले मला नाही यायचं त्या माय बापाच्या घरी धोंडानं फोंडा कराले. तिखट कसं झालं गड्या जास्त? मला दोघाच्या भाजीत तिखटही नाही समजलं गड्या. ते आईसोबत बोलता बोलता ना 1 चम्मच जास्तच पडून गेला. राहू द्या तुम्ही ते भाजी नका खाऊ आता. वरण आहे ना, वरणासोबत खाऊन घ्या. ते भाजी साईडले काढून ठेवा. राहू द्या उद्यापासून मी ना थोडंसंच टाकत जाईन. एवढंच तिखट टाकत जाईन जे सागरजी. लक्षात नाही आलं आपण ते दळून आणलं का नाही, तर ते तिखट जास्तच टिकत असन. पाणी लवकर पे आधी पाणी आण माझ्यासाठी लवकर. टाकच वाढून देतो नुसतं जेवणच वाढून देतं काय? पाणी गिनी कोण आणन? नौकरीन ठेवतं का तू पाणी आणण्यासाठी? नौकरीन ठेवाले जा पाणी घेऊन ये पहिले. पाणी घेऊन ये लवकर. आणतो ना जी सागरजी. एवढी चिल्लावून कायले राहिले तुम्ही? आणतो ना. माय जीप जाईली सारी चिल्लावून काऊन राहिली म्हणतो मध्ये. जाय पाणी घेऊन ये पटकन पाणी घेऊन ये. अरे काजलले फोन घेऊन लावणार रे. फोन आला होता तिचा परवाच्या दिवशी, तवांपासून फोनच नाही आला. आलीच नाही का? ते सिमलाले गेली तर याचीच आहे अजून. याचीच आहे ना ते, याचीच आहे. मस्त फिरून राहिले आता. ते येते 1-2 दिवसात येणार आहे. आजच सकाळी फोन आला होता जवळचा येणार आहे ते. बरं बाप्पा, कधी बोलतो न कधी नाही असं झालं, न कधी पाहतो न कधी नाही असं झालं काजलली. लग्न होऊन गेली तर आलीच नाही ना. ते आल्यावर घेऊन येऊ ना आपण तिला आई. ते फिरून आल्यावर आपण 1-2 दिवसासाठी घेऊन येऊ इकडं. संध्या येते तोपर्यंत. हो ना, त्याच्यासाठी बाबू तिला घेऊन या लागन ना आता. आई नंदा आई घ्या बरं ताट. हे ताट घ्या, तुमच्यासाठी आणलं. बापा रे, बाईनं तर लय बनवलं आज. आशा बाईनं काय आहे आज? आई नाही धोंडा होई केला घरी, तर म्हणून ताट आणून दिलं. घे बघ पटकन घे बरं, गरम आहे मला. काही जायचं आहे घरी. कुत्रमुत्र घुसन घरात तरच उघडं करून आली. आणि हे पोट्टी राहते नाही राहत. तिले म्हटलं जाय व म्हटलं घरी. गेली असं धावत घेत गेली गेली म्हणा, पण मी गेलेली. बरं घ्या आई नंदा आई घ्या बरं. दे बापा दे. दे आता काय 2-4 पोळ्याच टाकणी आहे. भाजी आहे मगांची. स्वयंपाक तर कराच नाही लागत मग तुला ताट आणून दिल्यावर. अजून लागन भाजी, अजून घे जा. कायले बनवता कोणती भाजी? पोळ्या आणून देतो 2-3 अजून. मग स्वयंपाक बनवायचं कामच नाही. मी जास्त वाजताच टाकल्या. नाही थोड्या वेळानं आणून देतो. मग तुम्ही कायले बनवता देतो आणून 2-3 अजून पोळ्या. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला तर सांगा ना, कमेंट्स नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा. रेग्युलर व्हिडिओ यासाठी सबस्क्राईब नक्की करा. वाढवा सबस्क्राईब. आणि व्हिडिओ आवडला का तर ते पण सांगा. ठीक आहे, बाय.